ऑनलाइन 22 कर 22. हॅलो ऑनलाइन फॅन कमी कर ना. फॅन कमी कर. हॅलो ऑनलाइन आय एम ऑडिबल. ऑनलाईन जॉईन होऊया तो आपण कालची रिव्हिजन करू. काय काय घेतलं का दाखलं फक्त देन एक्स्ट्रा ओके राईट. अजून अच्छा म्हणजे वीकडे चेंज करायचं असेल तर राईट. सांगू शकतो कसं चेंज करतो आपण एनीवन. कसली सेटिंग पण पहिले ते एक्स्ट्रॅक्ट काय करतो पण आपण त्यासाठी स्टार्ट ऑफ वीक राईट. देन स्टार्ट ऑफ वीकच्या कॉलमवर क्लिक करतो आणि तिथून आणि जो रोलिंग कॅलेंडरचा आपला एक फॉर्म्युला होता किंवा कोड होता एम कोड होता सांगेल पण प्रोसेस सांगा आधी कसं करतो आपण रोलिंग कॅलेंडर तयार. नाही लक्षात आहे म्हणजे रट्टा मारला काय का हुशार आहे तू. पुढे आहे ना पुढे जागा आहे. या पुढे या पुढे पुढे चला. अरे का अरे आले वाचले तुम्ही वाचले. कालचे झाले ना. काल कोण नव्हतं. तू नव्हता. तू पण नव्हता ना. होता का ऑनलाईन होता तू. काल नव्हता ना तू. ऑनलाईन केलं. डेटा मॉडेलिंग मध्ये जाण्याच्या आधी ऑनलाईन जॉईन केलंय कोणी. जो आपण अपेंड डायनामिक अपेंड करून एक टेबल बनवलेला राईट. त्याचं मी इथं काहीतरी नाव दिलंय सेल्स फॅक्ट टेबल म्हणून. असं का दिलं असेल. ओके तर रिनेम केलंय त्याला आणि सेल्फ फॅक्ट टेबल म्हणून एक नाव दिलंय. ओके बट फैक्ट टेबल क्या है. ओके सो देर इज concept between फॅक्ट टेबल अँड डायमेन्शन टेबल. ओके फर्स्ट फॅक्ट टेबल म्हणजे काय. जिथे फक्त तुमचा न्यूमेरिक डेटा असतो. न्यूमेरिक डेटा म्हणजे काय सेल्स रिलेटेड डेटा क्वांटिटी रिलेटेड डेटा. जो काही डेटा असतो जिथे फक्त न्यूमेरिक व्हॅल्यू प्रेझेंट असतात. जसं की आपला हा सेल्सचा डेटा तिथं काय काय डेट आहे स्टॉक डेट आहे ऑर्डर नंबर प्रोडक्ट की कस्टमर की. ह्यातून आपल्याला काय कशा रिलेटेड इन्साइट्स मिळतात सेल्स रिलेटेड मिळतात. तिथं फक्त न्यूमेरिकल कंटेंट डेटा आहे त्याला आपण म्हणतो फॅक्ट डेटा और फॅक्ट टेबल. ओके सेकंड टाइप आहे डायमेन्शन टेबल. आता जेव्हा मी कस्टमर लुकअप मध्ये जाईल इथं काय फक्त एक डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे. ओके डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये ह्याच्यामध्ये न्यूमेरिकल डेटा पण असतो. म्हणजे कोणतं ह्याच्यामध्ये काय काय असू शकतं अॅन्युअल इन्कम एज किंवा त्याचा ईमेल आयडी असं एक ह्याच्या म्हणू शकतो आपण न्यूमेरिक डेटामध्ये म्हणू शकतो. ओके हेच असू शकतं. सो डायमेन्शन टेबल कंटेन्स न्यूमेरिकल डेटा ऑल्सो और नॉन न्यूमेरिकल डेटा ऑल्सो. बट डायमेन्शन टेबल डिस्क्राईब करतं एक डिस्क्रिप्टिव्ह मॅनर. ओके एक डिस्क्रिप्शन त्याला आपण म्हणतो डायमेन्शन टेबल. आणि फॅक्ट टेबल म्हणजे काय फक्त न्यूमेरिकल रिलेटेड डेटा फक्त न्यूमेरिकल डेटा ज्यामध्ये प्रेझेंट असतो त्याला आपण म्हणतो फॅक्ट टेबल. ओके देन आता काय करतो मी एक कार्ड व्हिज्युअल घेतो. ओके आणि ऑर्डर क्वांटिटी ड्रॅग करतो 40,000 समथिंग काहीतरी येते. ओके देन मी स्लायसर घेतो आणि ह्याच्यामध्ये प्रोडक्ट रिलेटेड प्रोडक्ट नेम
अभी झाले सेटल सगळे. फॅक्ट टेबल म्हणजे काय, जिथं फक्त न्यूमेरिकल डेटा प्रेझेंट असतो एवढं लक्षात ठेवा, जिथं न्यूमेरिकल व्हॅल्यू असाइन केली जाते. आणि डायमेन्शन टेबल म्हणजे काय, डिस्क्रिप्टिव्ह डेटा देतं, म्हणजे एक डिस्क्रिप्शन मॅनर, म्हणजे एक कस्टमर नावाचा टेबल आहे आपल्यात, राईट. तिथं तुमच्या नावापासून ते आडनावापर्यंत पूर्ण डेटा आहे, तो काय एक डिस्क्रिप्टिव्ह डेटा झाला, डिस्क्रिप्शन झालं पर्टिक्युलर पर्सनचं, त्याला आपण म्हणतो डायमेन्शन टेबल. ओके. सो मी फर्स्ट काय केलं, एक कार्ड व्हिज्युअल घेतला, त्याच्यामध्ये ऑर्डर क्वांटिटी ड्रॅग केली. ओके. इथं आली समथिंग 48,000. आता मी स्लायसर घेतो आणि त्यामध्ये प्रोडक्ट नेम ड्रॅग करतो. ओके. प्रोडक्ट नेम वाईज क्वांटिटी पाहिजे. ओके. मला दिसतंय नाही, तिकडं इकडे. आता मी जेव्हा क्लिक करेल कोणत्याही स्लायसरला, ओके, ही ऑर्डर क्वांटिटी माझी, राईट. आता मी कोणत्याही स्लायसरला एकदा क्लिक करतो. ओके. क्वांटिटी चेंज होतात आहेत का माझ्या, होतात आहेत, नाही होते, राईट. सो आता मी काय करतो, मॉडेलिंग मध्ये जातो. ओके. प्रोडक्ट लुकअप मध्ये माझी प्रोडक्ट की आहे. ओके. आणि सेल्स फॅक्ट टेबल मध्ये पण माझी प्रोडक्ट की आहे. प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रोडक्ट की ॲज अ प्रायमरी की म्हणून वर्क करते, बट ती सेल्स फॅक्ट टेबल मध्ये ॲज अ फॉरेन की म्हणून वर्क करते. ओके. सो काय करतो मी, जस्ट कनेक्ट करतो प्रोडक्ट की टू प्रोडक्ट की. ओके. इथं काहीतरी रिलेशन आलंय 1 to many, ते सांगतो तुम्हाला. ओके. अँड जस्ट सेव्ह करतो. असं काहीतरी एक एरो तयार झालाय. ओके. ह्या डेटा टू ह्या टेबल टू ह्या टेबल. ओके. आता मी अगेन ह्याला जातो. रिपोर्ट व्ह्यूला जातो आणि देन स्लायसर सिलेक्ट करतो. म्हणते व्हॅल्यू चेंज झालं. काय झालं, दोन टेबल मध्ये काहीतरी रिलेशनशिप बिल्ड झालंय, राईट. जेव्हा रिलेशनशिप बिल्ड झालं दोन टेबल मध्ये, तेव्हा इथे व्हॅल्यू चेंज होतं. ते म्हणजे ह्या टेबलवर हा टेबल डिपेंड आहे असं म्हणू शकतो, किंवा ह्या टेबलवर हा टेबल डिपेंड आहे, राईट. ह्याला आपण काय म्हणतो, मॉडेलिंग म्हणतो. म्हणजे काय, रिलेशनशिप बिल्ड करणं. म्हणजे एक फॉरेन की म्हणजे काय असते की ब्रिज बिटवीन द टू टेबल्स. ओके. फॉरेन की काय काम करते, पहिल्या टेबलमध्ये ऍज अ प्रायमरी की म्हणून ऍक्ट करते. जसं प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रायमरी की काय होती, प्रोडक्ट की. ओके. पण तीच प्रायमरी की सेल्स फॅक्ट टेबल मध्ये ऍज अ फॉरेन की म्हणून वर्क करते, राईट. ओके. तो आता cardinality in Power BI. In Power BI, cardinality refers to the type of relationship between the two tables. जसं मी आता दाखवलंय, प्रोडक्ट लुकअपचा टेबल घेतला आणि सेल्स फॅक्टचा टेबल घेतला, राईट. दॅट इज हाऊ मेनी रोज इन वन टेबल रिलेटेड टू रोज इन अनदर टेबल. ओके. इट डिफाइन्स द रिलेशनशिप डायरेक्शन अँड डेटा फ्लो इन युअर डेटा मॉडेल. जे आपलं मॉडेल व्ह्यू होतं, ओके, तिथं जे डेटा मॉडेलिंग होते ते परफॉर्म होती. ओके. जे ऑपरेशन असतात डेटा मॉडेलिंगचे ते मॉडेल व्ह्यू मध्ये परफॉर्म होतात. ओके. आता त्यामध्ये टाईप आहेत 1 to 1, 1 to many, many to 1 and many to many. आता 1 to 1 म्हणजे काय, समजा तुझी एक मैत्रीण आहे असं समज. ओके. एक मित्र आहे, त्याला एकच मैत्रीण आहे. ओके. हे काय झालं, 1 to 1 रिलेशनशिप. ओके. आता हाच आहे, एकच मित्राला दोन मैत्रिणी. ओके. मैत्रिणी म्हणतोय, दोन मैत्रिणी. सो काय झालं, वन रिलेशनशिप विथ मेनी मेनी फ्रेंड्स. हे काय झालं, 1 to many. बट त्याच ज्या दोन मैत्रिणी त्यांना एक मित्र आहे. सो हे काय झालं, मेनी टू वन.
कळतंय? इझी. देन आता इथं 5 फ्रेंड आहेत आणि इकडे 5 फ्रेंड आहे, म्हणजे 5 मुलं आहेत आणि इकडे 5 मुली आहेत. प्रत्येक मुलाचं प्रत्येक मुलीशी काय म्हणतात फ्रेंडशिप आहे. ओके. प्रत्येक मुलाचं प्रत्येक मुलीसोबत फ्रेंडशिप आहे. तसं प्रत्येक मुलीचं प्रत्येक मुलाबरोबर फ्रेंडशिप आहे. म्हणजे मेनी टू मेनी, मेनी टू मेनी. काय आलं कन्सेप्ट? 1 to 1, 1 to मेनी, मेनी टू 1 अँड मेनी टू मेनी. और असं समजा आपण हे कन्सेप्टच्या थोडं बाहेर जाऊ आपण. ओके. तुम्ही वर गेला. ओके. एक कस्टमर आहे, तुम्ही वर गेला, तुम्ही काहीतरी शूज ऑर्डर केले. एका कस्टमरने एक शूज ऑर्डर केली. सो काय झाली ती रिलेशनशिप? 1 to 1. एका कस्टमरनी शूज पण ऑर्डर केले आणि मोबाईल पण ऑर्डर केला. काय झालं? 1 to मेनी. 2 प्रोडक्ट आहेत, त्याला एकाच कस्टमरने ऑर्डर केले. मेनी टू 1. अँड डिफरंट कस्टमर आहेत आणि डिफरंट कॅटेगरी, पण प्रत्येक कस्टमरनी प्रत्येक कॅटेगरी ऑर्डर केली. मेनी टू मेनी. राईट? काय आलं कन्सेप्ट? ओके. मोस्ट ऑफ द आपण 1 to मेनी यूज करतो. ओके. 1 to मेनी और मेनी टू 1. मेनी टू मेनी एम्बिग्युटी देते, समथिंग एरर्स देते, त्यामुळे आपण यूज नाही करत. ओके. आता वाय कार्डिनॅलिटी मॅटर्स? इट अफेक्ट्स हाऊ फिल्टर्स अँड ऍग्रिगेशन्स वर्क. जसं फिल्टर म्हणजे काय? जसं मी स्लायसर लावलेलं. ओके. जे प्रोडक्ट क्वांटिटी घेतलेली मी त्याला स्लायसर लावलेलं. इफ जर मी रिलेशनशिप बिल्ड केलंच नाही तर क्वांटिटी मला दिसेल का? इफ मला कोण आला, माझा मॅनेजर आला आणि त्यांनी मला प्रोडक्ट नेम वाईज क्वांटिटी विचारली, मी काय प्रत्येक क्वांटिटी ड्रॅग करत बसणार का? नाही. एक कार्ड फिल्टर घेतलं, त्या दोघांमध्ये रिलेशनशिप बिल्ड केलं आणि जस्ट सिलेक्ट करतोय नेम. त्यामुळे कार्डवर अफेक्ट होतोय. राईट? कशामुळे होत आहे? आणि त्या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन आहे. ओके. देन आपण बघितलेलं. देन रिलेशनशिप बिल्ड करताना 2 टाईपचे स्कीम आहेत. ओके. 2 टाईपचे स्कीम आहेत. फर्स्ट वन इज स्टार स्कीमा. ओके. अँड सेकंड वन इज स्नोफ्लेक स्कीमा. स्टार स्कीमा म्हणजे काय? स्टार स्कीमामध्ये एक फॅक्ट टेबल असतो. ओके. किती फॅक्ट टेबल असतो? फक्त एक फॅक्ट टेबल स्टार स्कीमामध्ये. हा, फक्त एक फॅक्ट टेबल आणि बाकीचे सगळे डायमेन्शन टेबल. जसं की इथं सेल्स डेटाचा फॅक्ट टेबल प्रेझेंट आहे. ओके. बट डायमेन्शन टेबल कोणकोणते? कॅलेंडर आहे, कस्टमर आहे, टेरिटरी लुकअप आहे आणि प्रोडक्ट लुकअप आहे. राईट? ते कोणाला कनेक्ट आहेत? फॅक्ट टेबलला कनेक्ट आहे. पण हा एका स्टार पॅटर्न मध्ये आहे, त्यामुळे आपण त्याला म्हणतो स्टार स्कीमा. ओके. A star schema is the simplest and most common type of data model characterized by a single fact table surrounded by related dimension table. ओके. जसं आपण आता बघितलं. देन सेकंड टाइप इज अ स्नोफ्लेक स्कीमा. ओके. स्नोफ्लेक स्कीमा मध्ये मोर दॅन 1 फॅक्ट टेबल असू शकतो. ओके. मोर दॅन 1 फॅक्ट टेबल असू शकतो. बट आता मॉडेलिंग मध्ये जातो. प्रोडक्ट सब कॅटेगरीमध्ये काहीतरी एक प्रायमरी की प्रेझेंट आहे. ओके. प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये पण आहे, बट ती सेल्स फॅक्ट टेबल मध्ये कनेक्ट नाहीच आहे, प्रेझेंटच नाहीये. तर मी ह्याला कनेक्ट कसं करणार? मी काय करणार? प्रोडक्ट कॅटेगरी थ्रू सब कॅटेगरी जाणार, सब कॅटेगरी थ्रू प्रोडक्ट लुकअप येणार, देन प्रोडक्ट लुकअपला कोणाशी कनेक्ट करणार? फॅक्ट टेबलशी. हा काय झाला? स्नोफ्लेक स्कीमा. म्हणजे मी फॅक्ट टेबल थ्रू डायमेन्शन टेबल जातोय आणि डायमेन्शन टेबल थ्रू सब डायमेन्शन टेबल जातोय. राईट? ह्याला आपण काय म्हणतो? स्नोफ्लेक स्कीमा. काय म्हणतो? ओके. इंटरव्यू फेमस क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टार स्कीमा अँड स्नोफ्लेक स्कीमा? ओके. अ स्नोफ्लेक स्कीमा इज अन एक्सटेंशन ऑफ स्टार अँड includes relationship between the dimension tables and related sub dimension table. ओके. कळतंय? ओके. आता सेकंड टाइप आहे ऍक्टिव्ह अँड इनऍक्टिव्ह रिलेशनशिप. आता ऍक्टिव्ह आणि इनऍक्टिव्ह रिलेशनशिप म्हणजे काय? मी अगेन मॉडेलिंग मध्ये जातो आणि माझं कॅलेंडर लुकअप नावाचं एक टेबल आहे. ओके. आणि सेल्स फॅक्ट नावाचं एक टेबल आहे. आता मला कॅलेंडर लुकअप थ्रू ऑर्डर डेट कनेक्ट करायची आणि स्टॉक डेट पण कनेक्ट करायची. ओके. मला काय करायचंय? कॅलेंडर लुकअप थ्रू दिसतंय मागे, मी काय करतो? ऑर्डर डेट कॅलेंडर लुकअपला सेल्स फॅक्ट टेबल कनेक्ट करतो. ओके. जस्ट वेट. ऑर्डर डेट पण कनेक्ट करतो अँड देन
लॅपटॉप आणतो का आतमधून एक slow चाल. मागे सगळे टेबल सांगते. मागे कोणता कॅलेंडर लुकअप. झूम आउट कमी करू का? दिसतंय हा वाला. अच्छा तो ओके. अजून ओके नाही दिसत आहे आता. ओके अजून बाकी सजेशन्स. प्रोडक्ट लुक वाय रिटर्न. ओके अजून प्रोडक्ट लुकअपला काय म्हणणार मी फॅक्ट टेबल. ओके मी काय करतो प्रोडक्ट लुकअप ओपन करतो. ओके काय झालं याला. टेबल व्ह्यू मध्ये जातो. तू प्रोडक्ट लुकअप म्हणला राईट. प्रोडक्ट लुकअप ओपन केला. हा फॅक्ट टेबल कसं काय होईल. ह्याच्यात तर प्रोडक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ना. एक डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन झालं एक डिस्क्रिप्शन झालं. प्रत्येक प्रोडक्टचं काही ना काही डिस्क्रिप्शन आहे ना राईट. हा कसं काय फॅक्ट टेबल होईल. प्रोडक्ट कॉस्ट प्रोडक्ट प्राइस मग म्हणला नाही. पण एक डिस्क्रिप्शन आहे ना. ह्याच्या फक्त सेल्स आहे का किंवा काय आहे का. फक्त न्यूमेरिक व्हॅल्यू आहे का. डिस्क्रिप्शन पण कंटेंट करतोय ना राईट. मी रिटर्न डेटाला फॅक्ट टेबल म्हणू शकतो राईट. आता जेव्हा मी रिटर्न डेटा कनेक्ट एक मिनिट. रिटर्न ह्याच्यामध्ये काय माझं फक्त रिटर्न डेट टेरिटरी की प्रोडक्ट की आणि काय रिटर्न क्वांटिटी. फक्त काय न्यूमेरिक व्हॅल्यू प्रेझेंट आहे आणि ह्याच्यावर मला रिटर्न रिलेटेड पूर्ण डेटा मिळणार आहे. पूर्ण इन्साइट्स फाइंड होणार आहे राईट. सो ह्याला मी एक फॅक्ट टेबल म्हणू शकतो. सो आपल्याकडे कोणते दोन फॅक्ट टेबल आहे. एक फर्स्ट इज सेल्स सेकंड वन इज रिटर्न डेटा. आणि जे बाकीचे सगळे आहेत ते आहेत डायमेन्शन टेबल. ओके आता तुम्हीच सांगा कशाला काय कनेक्ट करू मी. कोणत्या टेबलला काय कनेक्ट करायचं. बोला. कशाला रिटर्न डेटाला कॅलेंडरचा. ओके अजून मी कॅलेंडर लुकअप आणि रिटर्न डेटला कनेक्ट करू शकतो. त्याच्यावर मला काय मिळेल. डेट रिटर्न करायचे. ओके आणि कॅलेंडर लुकअप आणि सेल्स फॅक्टला कनेक्ट केल्यावर स्टॉक डेट. ओके तो मी काय करतो आधी कॅलेंडर लुकअपला कशाशी कनेक्ट करतो. सेल्स फॅक्ट टेबलशी कनेक्ट करतो. करू कशा करू ऑर्डर डेट वर करू. स्लो. ओके कॅलेंडर लुकअप म्हणजे जी डेट आहे ती काय म्हणून ऍक्ट करते ऍज अ प्रायमरी की. ओके आणि जो सेल्स फॅक्ट टेबल मध्ये ती काय ऍक्ट करते ऍज अ फॉरेन की. नेहमी लक्षात ठेवा फॅक्ट टेबल मध्ये फक्त फॉरेन की प्रेझेंट असतात.
फक्त फॉरेन की. जर तुम्ही फॅक्ट टेबल आणि फॅक्ट टेबलला कनेक्शन करायला गेला तर मेनी टू मेनी रिलेशनशिप आहे. इफ जर रिटर्न डेटाला कनेक्ट करायला गेला तुम्ही सेल्स फॅक्ट टेबलशी, तर तिथं मेनी टू मेनी रिलेशनशिप क्रिएट होते किंवा अँबिग्युटी तयार होईल. ओके, ठीक आहे, सेव्ह कर. ऑनलाईन कळतंय का? रिलेशनशिप क्रिएट करण्याचे ना दोन टाईप आहे. एक तर ड्रॅग थ्रू करू शकता तुम्ही, और इथं मॅनेज रिलेशनशिप नावाचा ऑप्शन आहे. कोणता? मॅनेज रिलेशनशिप. आता मी काय करतो, ह्याला ह्याच्यावर क्लिक करतो. आता मला एक न्यू रिलेशनशिप बनवायची, राईट. तुम्ही रिटर्न्स डेटा आणि सेल्स डेटा, रिटर्न्स डेटा आणि कॅलेंडर डेटा कनेक्ट करू शकतो रिटर्न डेट थ्रू, राईट. कोणता टेबल सिलेक्ट करू? फ्रॉम ऑलवेज गो टू प्रायमरी टू फॉरेन. ओके, फॉरेन टू प्रायमरी नका जाऊ नेहमी. कसं जायचं? प्रायमरी टू फॉरेन की जायचं. ओके, कोणता कनेक्ट करू पहिला? कॅलेंडर लुकअप, फर्स्ट टेबल. देन सेकंड टेबल रिटर्न डेटा, रिटर्न डेटा. काय कनेक्ट करणार मी? डेट. आलं ऑटोमॅटिकली वन टू मेनी रिलेशनशिप. सो याला मी सेव्ह करतो. आता काय करतो अगेन, कार्ड युजर मध्ये जातो. देन इथं रिटर्न क्वांटिटी ड्रॅग करतो. ओके, काय करतो? रिटर्न क्वांटिटी. रिटर्न सेल्स फॅक्ट टेबल माझं इयर एक्स्ट्रॅक्ट आहे, राईट. सो मी काय करतो? फिल्टर मध्ये इयर घेतो. सेल्स फॅक्ट टेबल. जेव्हा मी सिलेक्ट करेल, चेंज का नाही होतं? वेट, सॉरी, इयर थ्रू नाही होणार, कॅलेंडर लुकअपच्या डेट थ्रू होईल. सॉरी, व्हेर इज कॅलेंडर लुकअप? बिकॉज माझा डेटा कनेक्टच नाहीये ना, सेल्स आणि सेल्स आणि रिटर्नचा डेटा कनेक्टच नाहीये. ओके, सो कॅलेंडर लुकअपचं इयर घेतो मी. ओके, झालं चेंज होतं ते व्हॅल्यू. काय ते ब्लँक म्हणून येत आहे, त्याचा एरर करू सॉल्व, पण चेंज होतात का? राईट, पूर्ण डेटा कनेक्ट नाही, त्यामुळे आपल्याला रिटर्न सेल्सची क्वांटिटी मिळत नाही एक्झॅक्ट, त्यामुळे असे ब्लँक्स व्हॅल्यू येतात. ओके, आता अगेन मॉडेलिंग मध्ये इफ जर मला प्रोडक्टचा सेल्स काढायचा असेल तर कोणते दोन टेबल कनेक्ट करणार मी? प्रोडक्ट लुकअप अँड सेल्स फॅक्ट टेबल कनेक्ट करू. कशा थ्रू करणार? प्रोडक्ट की, राईट. सो अगेन मॅनेज रिलेशनशिप मध्ये जातो. कोणता टेबल घेऊ? प्रोडक्ट लुकअप, राईट. कारण की प्रोडक्ट लुक मध्ये प्रोडक्ट की ॲज अ प्रायमरी की म्हणून ऍक्ट करतो. ओके, प्रोडक्ट लुकअप. देन टू टेबल मध्ये कशामध्ये जाऊ? सेल्स फॅक्ट टेबल.
ऑटोमॅटिकली आली. इथं ऑटोमॅटिकली डायरेक्ट ते कनेक्ट करतं, म्हणजे इथं प्रायमरी की घेतं आणि इथं फॉरेन की घेतं. ओके, रिलेशनशिप कोणती, 1 to many कनेक्ट करतो. काय हां तेच करतो ना. काय काय नाही, प्रायमरी की टू फॉरेन की जायचं नाही. मी काय म्हणलं, फॅक्ट टेबल फक्त प्रत्येक डायमेन्शन टेबल सोबत कनेक्ट होतो. बट जेव्हा तुम्ही रिलेशनशिप बिल्ड करता तेव्हा नेहमी फॉरेन की टू प्रायमरी की टू फॉरेन की जायचं. बट माझं जे फॅक्ट टेबल आहे त्यामध्ये सगळ्या फॉरेन की प्रेझेंट आहेत. सो जेव्हा मी जेव्हा मी फॅक्ट टेबलला प्रोडक्ट लोकांशी कनेक्ट करेल ना, त्या तुला मेनी टू वन रिलेशनशिप येईल. बट मोस्ट ऑफ द आपण 1 to many यूज करतो. काय आलं अगेन मी मॅनेज सॉरी. आता मला प्रोडक्ट जे सब कॅटेगरीज आहे, ओके, प्रोडक्ट सब कॅटेगरी वाईज मला सेल्स डेटा हवाय. कसा डेटा हवाय, प्रोडक्ट सब कॅटेगरी वाईज सेल्स डेटा हवाय. बट प्रोडक्ट सब कॅटेगरी की इथं आहे, ओके, आणि प्रोडक्ट कॅटेगरी की आहे इथं आहे का प्रेझेंट, नाहीये. कसं कनेक्ट करणार मग? प्रोडक्ट लुकअप थ्रू कनेक्ट करू. प्रोडक्ट सब कॅटेगरी की इथं ऍज अ प्रायमरी की म्हणून वर्क करते, बट तीच प्रोडक्ट लुकअप मध्ये काय असणार ऍज अ फॉरेन की. वेट सांगतो. कोणती प्रोडक्ट सब कॅटेगरी ऑलरेडी कनेक्ट 1 to many आलं. प्रोडक्ट कॅटेगरी मध्ये कुठे आहे प्रोडक्ट सब कॅटेगरी? हा कुठे आहे प्रोडक्ट कॅटेगरी मध्ये? नाही. आता माझं प्रोडक्ट कॅटेगरीज पाहिजे असेल आणि प्रोडक्टचा सेल्स हवाय, ओके, प्रोडक्ट कॅटेगरी वाईज प्रोडक्ट सेल्स हवाय. माझ्याकडे प्रोडक्ट कॅटेगरी कीच नाही ना ह्याच्यामध्ये प्रेझेंट. सो मी काय करणार, प्रोडक्ट कॅटेगरी कशाशी कनेक्ट करणार, प्रोडक्ट सब कॅटेगरीशी. ओके, प्रोडक्ट कॅटेगरी इथं प्रेझेंट आहे. सो प्रायमरी की टू फॉरेन की जाऊ. आलं 1 to many रिलेशनशिप. बिल्ड करताय सगळे, लॅपटॉप कुठे आहेत? देन अजून काय कनेक्ट करू शकतो मी? आता मला पूर्ण प्रोडक्ट रिलेटेड डेटा मिळाला, ओके, प्रोडक्ट थ्रू मिळाला, रिटर्न्सचा मिळाला. अजून कस्टमरची इन्फॉर्मेशन हवी असेल तर कस्टमर आणि सेल्स कनेक्ट करू शकतो का? कस्टमर की प्रेझेंट आहे ना याच्यामध्ये, आणि सेल्स फॅक्ट टेबल मध्ये पण प्रेझेंट आहे. आता मला टेरिटरी वाईज डेटा हवाय, ओके, टेरिटरी वाईज म्हणजे कॉन्टिनेंट वाईज, रिजन वाईज. तर टेरिटरी मी कशाशी कनेक्ट करू शकतो? रिटर्न डेटा, ओके, अजून सेल्स डेटाशी, ओके. टेरिटरी वाईज मला रिटर्न क्वांटिटी मिळेलच, वरून सेल्सशी जर कनेक्ट केला मी तर सेल्स डेटा पण मिळेल रिटर्नचा, सॉरी टेरिटरी वाईज, राईट. सो मी करतो अगेन सेल्स टेरिटरी की टू टेरिटरी. हे बघा, इथं कॉलम नेम काय, सेल्स टेरिटरी, ओके. बट तीच सेल्स फॅक्ट, सॉरी एक मिनिट दाखवतो मी तुम्हाला लोकांना. टेरिटरी लुकअप मध्ये कॉलम नेम काय, सेल्स टेरिटरी की. बट सेल्स फॅक्ट टेबल मध्ये कॉलम नेम काय, टेरिटरी की. कॉलम नेम चेंज असू शकतं, बट त्यातला कंटेंट तर सेम आहे ना, ओके. नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला कधी कधी काय वाटेल, बाबा इथं कॉलम नेमच सेम नाही, कॉलम नेम डिफरंट आहे, बट त्यातला जो कंटेंट आहे तो सेम आहे, ओके.
सो कनेक्ट करू मी. अँड देन टेरिटरीशी रिटर्न डेटाला कनेक्ट करतो. ओके. आता तुम्ही म्हणता सर पॉवर बी आय तर हे इंटेलिजंट टूल आहे, जेव्हा मी डेटा लोड करेल तेव्हा तो ऑटोमॅटिकली मॉडेलिंग करतो, राईट? मग आपल्याला मॉडेलिंगची गरज काय? एनीवन काय करतो? इफ जर पॉवर बी आय ऑटोमॅटिकली मॉडेल बिल्ड करतोय, ओके, प्रत्येक टेबलला कनेक्ट करतोय डिफरंट डिफरंट टेबलशी, तर मग आपल्याला मॉडेलिंगची गरज काय? एनीवन लॉजिकल आन्सर? ऑनलाइन ऑनलाइन कळतंय? अरे हो तरी म्हणा. येस दीपांशु. मी कळते असं समजतंय ऑनलाईन, कोण रिप्लाय देत नाही मला. ऍक्च्युली काय होतं, जेव्हा तुम्ही टेबल लोड करता, हा कधी कधी पॉवर बी आय करतं प्रत्येक टेबलला प्रत्येक टेबलशी कनेक्ट करून ठेवतो. ओके, तशी नीड नसते. प्रत्येक टेबलशी कनेक्ट असायलाच पाहिजे का? नाही. काहीतरी त्यांच्यामधले रिलेशनशिप आहे ना, कशातून म्हणजे कोणत्या टेबलला कनेक्ट केल्यानंतर त्यातून काहीतरी एक इम्पॉर्टंट इन्साइट्स मिळणार आहे आपल्याला, राईट? इफ जर मी हा टेबल सगळ्यांशी कनेक्ट करत बसलो तर मला फालतूचा वेळ जाईल, मला फालतूचे इन्साइट्स मिळत बसतील, राईट? और भेटतील. ओके, त्याला आपण मॉडेलिंगची गरज काय? ओके, आता जो आता इथं माझा टेबल येतोय, ओके, सेल्स डेटा येतोय, क्वेरी येते, सेल्स डेटा समथिंग समथिंग. आता मला हे मॉडेलिंगच्या टेबल्सवर नकोय, म्हणजे मॉडेलिंगच्या व्ह्यूला नकोय. सो मी काय करणार त्यासाठी? अगेन रिपोर्ट व्ह्यू. ओके, सेल्स डेटावर तुम्ही जेव्हा राईट क्लिक करेल ना, इथे एनेबल लोड म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, कोणता? एनेबल लोड. त्याला काय करतो मी? क्लिक करतो जस्ट. ओके, अँड देन कंटिन्यू. आला काहीतरी इथं चेंज झालं, त्याचा काहीतरी जो काय म्हणतात त्याला फॉन्ट होता तो चेंज झाला. ओके, अँड देन मी अगेन मॉडेलिंग जातो. रिफ्रेश. इथं आपल्या चेंजेस. तो मग इंटरव्ह्यूला छोटे छोटे फंक्शन विचारतात काय काम करतं. जसं काल आपण एक रोलिंग कॅलेंडर बघितलं, ते फर्स्ट इम्पॉर्टंट. देन मर्ज अपेंड,
देन एक्स्ट्रॅक्ट टेक्स्ट फंक्शन जे बघितले ते, देन ट्रान्सपोज, ओके, ट्रान्सफॉर्मेशन, ऍड कॉलम, व्ह्यू. कोणतरी माझ्याकडे एक क्वेरी घेऊन आलेलं, त्याला माझे जसे कॉलम प्रोफाईलवर दिसतात ना, कॉलम्स कॉलम कॉलम तसे दिसत नव्हते. तर त्यासाठी आपण व्ह्यू मध्ये जातो आणि कॉलम जे प्रोफाईल आहे ते ऍड करतो, डिस्ट्रीब्युशन कॉलम प्रोफाईल जे असेल. ओके. स्लो झालं लॅपटॉप. सगळ्यांनी लॅपटॉप ओपन करा आणि रिलेशनशिप बिल्ड कर. चला फास्ट. कुठे आहे लॅपटॉप? कुठे आहे? अपेंड केला ना, मग त्याला रिनेम केले मी फक्त. हा येस, हा त्यालाच मी नाव दिलं सेल्स फॅक्ट टेबल. कोणती? ऍक्च्युली कधी कधी काय होतं की ना, इफ तुमचा हॅट मॉडेलिंग करताय, ओके, त्यातला मॉडेलिंग तुमच्याकडून चुकून डिलीट झाली आणि तो टेबल जस्ट डिलीट झाला, तर माझ्याकडे एक टेबल प्रेझेंट आहेत ना, त्याचे सेल्सच्या रिलेटेड टेबल प्रेझेंट आहे. सो मी काय करणार, अगेन एनेबल करणार. सो परत इथे येणार आणि देन परत कनेक्ट. कुठे लॅपटॉप? लॅपटॉप नाही, फर्स्ट लेक्चर आहे का? हाँ, फैक्ट टेबल अपेंड जो किया मैंने, राइट, 20, 21, 22 का अपेंड जो किया है उसको मैंने रीजन में क्या दिया? फैक्ट. हाँ तो वही ना, सेल्स का ही टेबल हमारा फैक्ट टेबल है ना. कंफ्यूजन हो रहा है क्या? मैंने ना जो अपेंड किया था, राइट, हमने क्या किया था, अपेंड डायनेमिक अपेंड किया था. जो टेबल एक नया क्रिएट होता है, एडवेंचर वर्क्स का टेबल क्रिएट हो गया था, राइट. राइट, डायनेमिक अपेंड. हाँ, तो उसको सिर्फ रीनेम करो और फैक्ट टेबल डालो. एडवेंचर वर्क्स को नया टेबल क्रिएट हो गया रहेगा, राइट. हाँ, सेल्स फैक्ट टेबल. ऍक्च्युअली तिथे ना एक फाईल मध्ये ना 31 पर्यंत काहीतरी गेला, 203011 समथिंग, राईट. हा, तिथं डिलीट करावं लागणार तुम्हाला ते ना फाईल. ऑनलाईन मॉडेलिंग करताय का तुम्ही पण? डिलीट करो ना सब, इसलिए बोला ना मैंने, हमने क्यों की फिर, ऑलरेडी तो बिल्ड रहती है. बट समझ में क्या आएगा आपको, आप कौन सा टेबल कौन से कनेक्ट है, राइट. लैपटॉप क्या है? नहीं. पुढे घेऊ का एक्सप्लेन करायला? कर ना, तोच एक्सप्लेन करणार आता सगळं. थांबा, तीन कन्सेप्ट झाले ना आपल्या. कोणकोणत्या झाल्या? रिलेशनशिप, ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह, स्नोफ्लेक, स्टार स्कीमा, राईट. आणि अजून काय झालं? एवढे. अँड देन मॉडेलिंग. नाव काय रे तुझं? या पांडुरंग पुढं.
कौन सा कर सकते हो, राइट क्लिक करो डिलीट कर दो। क्यों करना, क्यों है करना, क्यों है फर्स्ट, मतलब ये बोल रहे हो, ये टेबल बोल रहे हो, नहीं इनको डिसेबल कर दो ना। अगर लगे बाद में तो इफ आपका समझो जो फैक्ट टेबल है वो डिलीट ही हो गया, तो आप क्या बार बार अपेंड करते बैठोगे और बार बार ऐड करते बैठोगे जो सेल्स का डेटा है, नहीं ना, डिसेबल कर दो। एनेबल लोड पे क्लिक कर दो बस। एक एक डिलीट करो लगता है। पावर के एडिटर में जाओ और जो सेल्स डेटा है, सेल्स 2020 21 22, उस पर राइट क्लिक करते एनेबल लोड नाम का ऑप्शन। गुड। व्हॉट इज स्टार स्कीमा अँड स्नोफ्लेक स्कीमा, मागून आन्सर पाहिजे मला। व्हॉट इज स्टार स्कीमा अँड स्नोफ्लेक स्कीमा, लवकर, लॅपटॉप मध्ये कोण बघतोय सांग। व्हॉट इज स्टार स्कीमा अँड स्नोफ्लेक स्कीमा, लवकर, अरे बोल। Consists only one fact table, राइट, and in Snowflake schema, we can have more than one fact table. and it's connected to dimension table and dimension table connected to the sub dimension table, right, via जातो via. Okay, then what is cardinality, how many types of cardinality is present, which one, what is one to one, माझं एक्झाम्पल नका देऊ, तुमचं ते डिफरंट. व्हॉट इज वन टू वन, एका कस्टमरने एकच ऑर्डर परचेस केली, सो तिथे रिलेशनशिप काय क्रिएट होत आहे, वन टू वन. वन टू मेनी, राईट, राईट, अँड मेनी टू वन, ओके, मेनी टू मेनी, अच्छा, ओके, कहाँ पे आ रहा है.